बाळा एक साधा गावचा मुलगा होता. त्याच्या आयुष्यात एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे फुटबॉल. लहानपणापासूनच त्याला फुटबॉलची प्रचंड आवड होती आणि त्याने स्वप्न पाहिलं होतं की एक दिवस तो मोठा फुटबॉल खेळाडू बनेल. त्याच्या गडबडलेल्या गावात जिथे सुविधांचा अभाव होता, बाळाने मेहनत आणि जिद्द दाखवली. ही कथा त्याच्या संघर्षाची आणि विजयाची आहे, ज्याने फुटबॉल खेळाच्या माध्यमातून आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवलं. बाळा एक छोट्याशा गावात राहणारा एक साधा आणि प्रेमळ मुलगा होता. त्याच्या अंगात एक खास गोष्ट होती, ती म्हणजे फुटबॉलची प्रचंड आवड. लहानपणापासूनच त्याला फुटबॉल खेळायचा छंद होता. त्याच्या कुटुंबातील बहुतेक लोक शेतकरी होते, पण बाळा केवळ खेळावरच लक्ष केंद्र करत असे. त्याच्या गावात फारशी सुविधा नव्हती, तरीही त्याच्या मनामध्ये एक स्वप्न होतं, फुटबॉल खेळाडू बनण्याचं. बाळाच्या बाबांनी त्याला सांगितलं होतं, बाळा फुटबॉल खेळायला आवडतं हे ठीक आहे, पण शेतकाम करा, घरचं पालनपोषण करा, फुटबॉलच्या दुनियेत तुझं स्थान नाही. बाबांचा हा शब्द त्याला दुखवायचा, पण तो प्रत्येक दिवशी जास्तीत जास्त फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या मित्रांनाही त्याच्यासोबत फुटबॉल खेळायला आवडत असे. गावातील एक छोटे मैदान होते, जिथे एकतर शेती केली जात असे किंवा बिनधास्त मुलं फुटबॉल खेळत असत. त्या ठिकाणी बाळा नेहमी असायचा. गावात एक फुटबॉल स्पर्धा आयोजित केली गेली. स्पर्धेची घोषणा झाली आणि बाळाच्या मनातील स्वप्न ताजं झालं. त्याने ठरवलं की यावर्षी तो आपल्या गावाच्या संघात खेळणार आहे. त्याने आपल्या मित्रांना एकत्र करून एक संघ तयार केला. त्यात इतर मुलांपेक्षा बाळाची तयारी काही वेगळीच होती. तो रोज सकाळी उठून शेतात काम करायचा आणि सायंकाळी फुटबॉलचा सराव करत होता. त्याच्या कष्टाचं आणि मेहनतीचं फळ आता त्याला दिसू लागलं. स्पर्धेचा दिवस आला. बाळाच्या संघाने पहिल्या फेरीत विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या फेरीत त्यांना खूपच तगडा सामना करावा लागला. पण बाळाच्या खेळात एक वेगळी आकर्षक होतं. त्याच्या प्रत्येक पास आणि शॉटने संघाच्या मनोबलाला गती दिली. शेवटी बाळाच्या संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. अंतिम फेरीच्या वेळेस बाळा आणि त्याच्या मित्रावर ताण आणि दबाव होता. दोघेही संघ जोरदार खेळत होते. बाळाच्या डोळ्यात स्वप्न होतं. त्याला एक चांगला फुटबॉल खेळाडू बनायचं होतं आणि त्याच्या टीमला जिंकायचं होतं. सामना अखेर टाय ब्रेकवर गेला. बाळाने निर्णायक गोल करण्याचं ठरवलं. त्याने शांतपणे गोलकीपरला चुकवून गोल केला. तो गोल त्याच्या संघासाठी जणू टर्निंग पॉइंट ठरला. बाळाच्या संघाने विजय मिळवला. गावात आनंदाचा ठणक सुरू झाला. बाळा आणि त्याच्या मित्रांनी विजयाचा जल्लोष केला. त्या दिवसानंतर गावात प्रत्येकाने बाळाच्या कर्तृत्वाची स्तुती केली. बाळाच्या बाबांचंही मत बदललं. त्यांनी म्हटलं की बाळा, तुझं खरंच फुटबॉलवर प्रेम आहे, तू त्यात यशस्वी होऊ शकतोस. या स्पर्धेनंतर बाळाच्या आयुष्यात एक नवीन वळण आलं. त्याच्या कौशल्याला मान्यता मिळाली होती, पण त्याने त्याचं स्वप्न सोडलेलं नव्हतं. त्याला अजून जास्त प्रगती करायची होती. त्याने ठरवलं की तो आता शहरात जाऊन फुटबॉलची योग्य तालीम घेईल. बाळा शहरात आला आणि शहराच्या जीवन त्याच्या मते वेगळीच होती. इथे प्रत्येकाच्या जवळ चांगली उपकरणं होती, प्रशिक्षण होतं आणि आधीपासूनच फुटबॉल खेळणारे मुलं होते. बाळाला एकटं वाटत होतं, पण त्याच्या मनात एक दृढ विश्वास होता, मी यशस्वी होणार. त्याने एका फुटबॉल अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. सुरुवातीला त्याला खूप कठीण जात होतं. इतर मुले चांगली खेळत होती आणि बाळा केवळ त्याच्या मेहनतीवर भरोसा ठेवून प्रयत्न करत होता. तो अनेक वेळा अपयशी झाला, पण त्याने हार मानली नाही. त्याचं एकच स्वप्न होतं आणि ते म्हणजे फुटबॉल. कालांतराने बाळाचा खेळ सुधारला. त्याच्या कष्टाला फळ मिळालं आणि तो एक मोठ्या फुटबॉल क्लबमध्ये निवडला गेला. आता तो शहरात एक चांगला खेळाडू म्हणून ओळखला जात होता. त्याच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर गर्व होता. बाळाला अजून एक मोठ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रण आलं. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय होती. बाळाने या संधीचा उपयोग करून आपला खेळ दाखवला आणि तो संघाचा प्रमुख खेळाडू बनला. त्याला फुटबॉल विश्वातील एक मोठं स्थान मिळालं. त्याचे स्वप्न पूर्ण झालं होतं. तो कधीच विसरला नाही की तो कुठनं आला आहे.
तो आपल्या गावाला अधूनमधून भेट द्यायचा. गावातील मुलांना तो फुटबॉल शिकवायचा आणि त्यांना त्याच्यासारखं महान खेळाडू बनण्याची प्रेरणा देत असे. आता बाळा अनेक फुटबॉलचं खेळाडू नव्हता, तर एक प्रेरणास्रोत बनला होता. त्याच्या यशामुळे त्याच्या गावातील अनेक मुलांना फुटबॉलच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली. बाळा हसत हसत म्हणत असे, जो मेहनत करतो तो यशस्वी होतो. आणि अशा प्रकारे एक साधा गावचा मुलगा जो फुटबॉल प्रेमाने गाजला, त्याने आता जगभरातील सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडूच्या पंक्तीत स्थान मिळवलं होतं. अखेर बाळाचे स्वप्न सत्यात उतरलं. त्याने मेहनतीच्या जोरावर आपल्या खेळाची किमया दाखवली आणि एक मोठा फुटबॉल खेळाडू बनला. परंतु त्याच्या यशात सर्वात महत्त्वाची गोष्ट होती की तो कधीही आपलं मूळ विसरला नाही. गावातल्या मुलांना प्रेरणा देत त्याने त्या गोष्टी गावातून एक मोठा संदेश दिला. कष्ट आणि जिद्द असली की कोणतीही गोष्ट साधता येते. बाळाच्या कथेने हे सिद्ध केले की विश्वास आणि मेहनत करणाऱ्याला कधीही अपयश मिळत नाही.